या दोन व्यक्तींनी माझ्यावरती गाडीतून हल्ला केलेला आहे. कारण काही नाही आणि काय आमचा पूर्व वाद पण नाही किंवा व्यावहारिक वाद पण काही नाही. एक साधारण 1 तासापूर्वी माझ्यावरती हल्ला झालेला आहे. आचारसंहिता असताना देखील ह्या गुन्हेगारांची इतकी धाडस होते आणि माझी मागणी इतकीच आहे, ह्या सर्व गुन्हेगारांवरती कडक कारवाई झाली पाहिजे. ते मी सचिन कांबळे, शहर प्रमुख सांगली. आज एक साधारण 1 तासापूर्वी माझ्यावरती हल्ला झालेला आहे. महालक्ष्मी मंदिर या ठिकाणी लक्ष्मी मंदिर पेट्रोल पंपाच्या ठिकाणी हल्ला झालेला आहे. त्याच्यामध्ये सराईत गुन्हेगार, त्याचं नाव मला माहित नाही, ऍक्च्युअली बॉबी असं म्हणतात त्याला, आणि त्यांच्यासोबत नितीन कुरळकर या दोन व्यक्तींनी माझ्यावरती गाडीतून हल्ला केलेला आहे. कारण काही नाही आणि काय आमचा पूर्व वाद पण नाही किंवा व्यावहारिक वाद पण काही नाही आहे. त्यामुळे मी आज एक मागणी केलेली आहे. मी आता फिर्याद द्यायला आलेलो आहे. ह्या गुन्हेगारांवरती कडक कारवाई झाली पाहिजे. आचारसंहिता असताना देखील ह्या गुन्हेगारांची इतकी धाडस होते, कायदा सुव्यवस्थेचं 3-13 झालेला आहे, धिंडोड उडलेला आहे. तसंच माझ्यावरती हल्ला करून झाल्यानंतर आमचे उपजिल्हा प्रमुख आहेत हरिदास लेंगरे, यांच्यावरती देखील त्या लोकांनी हल्ला केलेला आहे. त्यांची गाडी फोडलेली आहे आणि माझी मागणी इतकीच आहे, ह्या सर्व गुन्हेगारांवरती कडक कारवाई झाली पाहिजे. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडू नये ह्याची जबाबदारी आम्ही तर घेतोयच, पण प्रशासनाने देखील घ्यावे, एवढंच मी या आपल्याला माध्यमांसमोर सांगतोय. तरी तुम्ही त्याला दाबला म्हणून ते तो काढायला लागलो होता हत्यार. लेंगरेंना डायरेक्ट गोळ्या घालणार, लेंगरेंना गोळ्या घाला या साईडला. मी पुढे आलो इकडं, त्याला थांबवते म्हणतात. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.